नाथी में शरणं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवाजेन होतु मे जय नाथी में शरणं धम्मो में शरणं वरं एतेन सच्चवाजेन होतु मे जय मंगलं नाथी में शरणं संघो में शरणं वरं एतेन सच्चवाजेन होतु मे जय मंगलं त्रिपिटकातील शरणागत सुत्त हे अत्यंत महत्त्वाचे सुत्त आहे, जे आपल्याला खरे शरण म्हणजे काय हे शिकवते. जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो तेव्हा त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ काय असतो. शरणागत सुत्त मुख्यत्वे दोन भागात विभागले आहे. लौकिक शरण जे सामान्य माणूस शोधतो आणि लोकोत्तर शरण जे भिक्खू स्वीकारतात. हे सुत्त बौद्ध धम्मातील अत्यंत श्रद्धापूर्ण आणि प्रेरणादायी अशा रतन सुत्ताच्या संदर्भात शरणतय म्हणजे 3 शरण विधीमध्ये गायले जाते. हे वचन एका साधकाच्या उपासक किंवा उपासिकेच्या बुद्धावरील अतूट विश्वास आणि स्वतःच्या जीवनाची दिशा स्पष्ट करते. याला सत्यकिरिय गाथा म्हणजे सत्यवचन गाथा असेही म्हणतात. नत्थी में शरणं अय्यं बुद्धो में शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलं. याचा अर्थ असा आहे की नत्थी में शरणं अय्यं, नत्थी म्हणजे नाही, मे म्हणजे माझे, शरणं म्हणजे आश्रय, अय्यं म्हणजे दुसरे, माझे दुसरे कोणतेही शरण नाही किंवा माझे दुसरे कुठलेही आश्रयस्थान नाही. बुद्धो में शरणं वरं, बुद्धो म्हणजे बुद्ध, वरं म्हणजे श्रेष्ठ. केवळ बुद्ध हेच माझे श्रेष्ठ आणि उत्तम शरण आहेत. एतेन सच्चवज्जेन, एतेन याचा अर्थ या
सत्यवज्रेण म्हणजे सत्यवचनाने, या सत्यवचनाच्या प्रभावाने हो तुमे जय मंगलं. हो तू म्हणजे हो, मे म्हणजे माझे, जय मंगल म्हणजे विजय आणि मंगल, माझे जय मंगल, माझे कल्याण हो. नथी मे शरणंगय्यं. अनन्यता माणूस आयुष्यात अनेक गोष्टींचा आधार घेतो. पैसा, सत्ता, नातेवाईक किंवा अंधश्रद्धा. पण संकटाच्या वेळी, म्हातारपणात किंवा मृत्यूच्या क्षणी हे कोणतेही शरण कामाला येत नाही. दुसरे शरण नाही असे म्हणताना साधक, उपासक, उपासिका हे मान्य करतो की बाह्य जग त्याला दुःखमुक्त करू शकत नाही. बुद्धो मे शरणं वरं. बुद्ध हेच श्रेष्ठ आश्रयाचे स्थान आहे. येथे बुद्ध म्हणजे केवळ 2500 वर्षापूर्वीचे महामानव नाहीत, तर त्यांच्यामध्ये असलेली जागृत प्रज्ञा आणि अनंत करुणा आहे. बुद्धांचे शरण घेणे म्हणजे स्वार्थाचा त्याग करून सत्याचा स्वीकार करणे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारणे, स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचा आदर्श स्वीकारणे. सत्यवज्रेन म्हणजे सत्याची ताकद. बौद्ध धम्मात केवळ वंदना करून काही मिळत नाही. येथे सत्याची घोषणा केली जाते. मी जे बोललो ते सत्य आहे आणि त्या सत्याच्या ताकदीने माझे मंगल हो, असा हा अर्थ आहे. जसे आपण बुद्धांबद्दल म्हणतो तसेच धम्म आणि संघाबद्दलही असेच म्हटले जाते. नथी मे शरणंगय्यं धम्मो मे शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण हो तुमे जय मंगलं. माझे दुसरे शरण नाही. सद्धम्म हेच माझे श्रेष्ठ शरण आहे. नथी मे शरणंगय्यं संघो मे शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण हो तुमे जय मंगलं. माझे दुसरे शरण नाही. पावन पवित्र संघ हेच माझे श्रेष्ठ शरण आहे. जेव्हा आपण ही गाथा म्हणतो तेव्हा आपण स्वतःला वचन देतो की मी आता भटकणार नाही. मी बुद्धांनी दाखवलेल्या प्रज्ञाशील आणि करुणेच्या मार्गावर चालेन. माणूस जेव्हा संकटात असतो किंवा त्याला भीती वाटते तेव्हा तो कुठे आश्रय घेतो? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी धम्मपद 118 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. बहुन्वे शरणं यन्ति पब्बतानि वनानीच आराम रुक्ख चैत्यानी मनुष्या भयत्त जिता. भगवान बुद्ध म्हणतात, भीतीने व्याकुळ झालेला माणूस अनेकदा पर्वत, जंगले, उपवने आणि वृक्ष किंवा चैत्यांच्या आश्रयाला जातो. तो तिथे आपले दुःख दूर होईल अशी आशा धरतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की सर्व आश्रयस्थान बाह्य आहेत आणि ती मानवाचे आंतरिक दुःख संपवू शकत नाही. नेतं खो शरणं खेमं नेतं शरणमुत्तमं नेतं शरणमागम्य सब दुःखा पमुंचती. हे शरण म्हणजे आश्रय सुरक्षित नाही, हे उत्तम शरण नाही. अशा बाह्य गोष्टींच्या शरण घेतल्याने
माणूस सर्व दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखादा साधक महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या शिकवणीकडे वळतो तेव्हा त्याला खऱ्या शरणाची प्राप्ती होते. योच बुद्धं च धम्मं च संघं च शरणंगतो चत्तारी अरिय सच्चानी सम्मप्पनाय पස්සती. जो बुद्ध धम्म आणि संघाचे शरण स्वीकारतो आणि जो सम्यक प्रज्ञेद्वारे 4 आर्य सत्यांचे दर्शन घेतो तोच खरा शरणागत होतो. या सूत्रानुसार शरणागत होणे ही केवळ शब्द उच्चार करण्याची प्रक्रिया नाही, तर ती एक आंतरिक क्रांती आहे. बुद्धं शरणं, बुद्ध म्हणजे व्यक्ती नाही तर जागृत अवस्था. स्वतःच्या जीवनात जागरूक राहण्याचा संकल्प करणे म्हणजे बुद्ध शरण होय. धम्मं शरणं, धम्म म्हणजे निसर्गाचे नियम, अनित्य, दुःख, अनात्म, सत्याचा स्वीकार करणे आणि नीतिमत्तेने जगणे म्हणजे धम्मं शरणं होय. संघं शरणं, संघ म्हणजे ज्यांनी धम्म आचरणात आणला आहे अशांचा समूह. चांगल्या संगतीत राहून स्वतःचा विकास करणे. 4 आर्य सत्याचे ज्ञान, दुःख समजून घेणे आणि अष्टांगिक मार्गावर चालणे. एतं खो शरणं खेमं, एतं शरणमुत्तमं, एतं शरणमागम्य सब्ब दुःखा पमुंचती. हेच त्रिरत्नांचे शरण सुरक्षित आहे. हेच उत्तम शरण आहे. या शरणाप्रत आल्यावरच माणूस सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. आपण भीतीपोटी कशाचे शरण घेतो? अंधश्रद्धा, बाह्य वस्तू, व्यसने. त्रिरत्नांचे आध्यात्मिक महत्व बुद्ध, धम्म आणि संघ केवळ पूजण्यासाठी नसून आचरण्यासाठी आहे. 4 आर्य सत्यांची ओळख होणे गरजेचे आहे. स्वतःचा दिवा स्वतः होणे म्हणजे अत्त दीपो भव आणि शरणागत होण्याचा आनंद. रतनसूत्र हे बौद्ध धम्मातील सर्वात प्रसिद्ध आणि मंगलकारी सूत्रांपैकी एक आहे. हे सूत्र महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी विशाखा म्हणजे वैशाली नगरीत निर्माण झालेल्या महामारी, दुष्काळ आणि भीती नष्ट करण्यासाठी आयुष्यमान आनंदाला शिकवले होते. या सूत्रात बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही रत्नांच्या अद्भुत गुणांचे वर्णन केले आहे. बुद्ध रत्नांचे गुण म्हणजे यं किंची वित्तं ईधवा भूरवा सग्गे सुवा य रतनं पनीतं ननो समार्थी तथागतेन इंदपि बुद्धे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्थी होतो. याचा अर्थ आहे, या जगात किंवा परलोकात जे काही मौल्यवान धन किंवा रत्न असेल त्यातील कोणतेही रत्न तथागतांच्या समान नाही. बुद्ध हेच या विश्वातील सर्वात श्रेष्ठ रत्न आहे. या सत्यवचनामुळे सर्वांचे कल्याण हो. खय्यं विरागं अमंतं पनीतं यथज्झगा सक्कमुनी समाहितो न तेन धम्मेन समर्थि किंची इंदपि धम्मे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्थी होतो. शाक्यमुनी बुद्धांनी ज्या एकाग्र चित्ताने तृष्णेचा क्षय, विराग, आसक्तीचा अभाव आणि अमृतमय निर्वाण प्राप्त केले त्या धम्मासी
तुलना करता येईल असे कोणतेही नाही. त्या धम्माशी तुलना करता येईल असे काहीही नाही. हा धम्मच एक श्रेष्ठ रत्न आहे. या सत्यामुळे सर्वांचे कल्याण हो. ए पुग्गला अठ्ठ सतंग पसत्था चत्तारी एतानी युगानी होंती वेदक्षिणय्या सुगतस्स सावका एतेषु दिन्नानि महफलानि इंदपि संगे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्थी होतु. हे 4 युगल जोड्या आणि 8 प्रकारचे श्रेष्ठ पुरुष आर्य पुग्गल आहेत, ज्यांची सत्पुरुषांनी प्रशंसा केली आहे. ते बुद्धांचे शिष्य दानास पात्र आहेत. त्यांना दिलेले दान महान फल देणारे ठरते. हा पावन पवित्र संघ हेच एक श्रेष्ठ रत्न आहे. या सत्यामुळे सर्वांचे कल्याण हो. संकट निवारण हे सूत्र केवळ पूजेसाठी नाही, तर संकटाच्या वेळी मन शांत करण्यासाठी आहे. जशी वैशाली नगरी दुःखातून मुक्त झाली, तसे आपले मनही मुक्त होऊ शकते. बुद्धांची प्रज्ञा, धम्माची शांती, विराग, संघाची एकता आणि शुद्धता, सत्याची शक्ती प्रत्येक गाथेच्या शेवटी एतेन सत्यवज्जेन सुवत्ती होतु, म्हणजे या सत्याने कल्याण हो असे म्हटले जाते. हे शिकवते की सत्य बोलणे आणि सत्याचा स्वीकार करणे हीच सर्वात मोठी वंदना आहे. रतन सूत्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे समजते की जोपर्यंत आपण त्रिरत्नांच्या गुणांचे चिंतन करतो, तोपर्यंत मोह आणि विकार राहू शकत नाही.